नमस्कार विद्यार्थी मित्रो, क्लास 7 मधील जनरल सायन्स मधील आपण टॉपिक 15 मटेरियल वी यूज शिकत आहोत. पार्ट 1 मध्ये आपण थोडासा लेट्स रिकॉल म्हणजे उजळणीवरील काही भाग पाहिला. त्याचबरोबर टूथपेस्टची माहिती घेतली. पूर्वीच्या काळी काय वापरलं जात होतं, सध्याच्या काळी. त्यानंतर टूथपेस्टचे घटक, त्याचे उपयोग पाहिले. त्याचबरोबर डिटर्जंटची बेसिक इन्फॉर्मेशन घेतली, डेफिनेशन, एक्झाम्पल्स आणि डिटर्जंट कसे ॲक्टिव्ह असतात, कसं कार्य करतात हा भाग आपण पाहिलेला आहे. त्याच्या पुढचा भाग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग शिकूया. टाईप्स ऑफ डिटर्जंट. डिटर्जंटची माहिती आपण बेसिक घेतली. आता यामध्ये आपण टाईप्स ऑफ डिटर्जंट घेणार आहोत. 2 टाईप्स आहेत बघा, नाव इथं दिसत आहेत. नॅचरल डिटर्जंट अँड मॅनमेड डिटर्जंट. म्हणजे नैसर्गिक डिटर्जंट. आता मराठी शब्द अपमार्जक आहे असा, पण इंग्रजीत आपल्याला रुटीनला आपण तोच वापरतो. नॅचरल डिटर्जंट कोणकोणते, तर 2च आहेत. इथे दिसत आहेत. सोप नट, सोप पॉड. सोप नट म्हणजे रिठा, सोप पॉड म्हणजे शिकेकाई. आर द नॅचरल डिटर्जंट्स इन कॉमन यूज. दररोजच्या वापरातले हे 2 नॅचरल डिटर्जंट आहेत. त्यामध्ये कोणता केमिकल सबस्टन्स असतो बघा. दे कंटेन अ केमिकल नेम सॅपोनिन. हे जरी नॅचरल असले तरी त्यामध्ये केमिकल आहे, जे नॅचरली केमिकल तयार होतं त्यांच्यामध्ये, त्याचं नाव आहे सॅपोनिन. ओके. Soap nut and soap pod do not have any harmful effect on human skin or silk or woolen threads and cloth. म्हणजे याच्यामध्ये केमिकल आहे सॅपोनिन आणि हे नॅचरल डिटर्जंट्स असल्यामुळे याचा मानवी शरीरावर, त्वचेवर किंवा कपड्यांवरती कोणताही इफेक्ट, हानिकारक त्याचा इफेक्ट होत नाही, कारण हे नॅचरल डिटर्जंट्स आहेत. ओके. सेकंड, मॅनमेड डिटर्जंट्स. मॅनमेड डिटर्जंट म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं? लक्षात येतं सोप. साबण हा एक मॅनमेड डिटर्जंट आहे. ओके. सोप इज मॅनमेड डिटर्जंट विच हॅज बीन इन द यूज सिन्स एशियन टाईम. म्हणजे फार प्राचीन काळापासून तो वापरला जात आहे. इट इज बिलीव्ह दॅट सोप वॉज इन्व्हेंटेड इन द वेस्ट अबाउट 2000 years ago. म्हणजे असं म्हटलं जातं किंवा एक मान्यता आहे की वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील देशांमध्ये 2000 वर्षांपासून साबणाचा वापर केला जात आहे. इन दोज डेज सोप वॉज प्रिपेअर्ड युझिंग ॲनिमल फॅट अँड वूड ॲश. मग त्या काळी प्राण्यांची चरबी, फॅट अँड वूड ॲश, लाकडाची जी राख आहे, यांचा वापर करून साबण तयार केला जात होता. टुडे वी कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ सोप्स. आणि आज आपण अनेक व्हरायटी सोपची आपण बाजारात असलेली पाहतो. आता सोप हा मॅनमेड आहे. हे टाईप्स ऑफ डिटर्जंट आहे, नॅचरल, मॅनमेड. आता मॅनमेडमध्ये सोप हा एक घटक आहे. सोपमध्ये सुद्धा पुढे 2 प्रकार आहेत. टाईप्स ऑफ सोप्स, हार्ड सोप अँड सॉफ्ट सोप. आता नावावरून लक्षात येते हार्ड सोप कशाला वापरला जात असेल, कपड्यांसाठी, आणि सॉफ्ट सोप कशासाठी, बाथिंग म्हणजे आंघोळीसाठी. बरोबर आहे. पण त्यात महत्त्वाचे शब्द काही आलेत बघा, नवीन जरा बघा, लक्ष द्या. हार्ड सोप इज यूज फॉर वॉशिंग क्लॉथ्स. हार्ड सोप कशाला वापरला जातो? वॉशिंग क्लॉथ्स म्हणजे कपडे धुण्यासाठी. यामध्ये कोणता घटक आहे? इट इज सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. म्हणजे हार्ड सोप इट इज यूज फॉर वॉशिंग क्लॉथ्स अँड इट इज सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. सेकंड आहे सॉफ्ट सोप is used for bathing and it is potassium salt of fatty acids. बघा, हार्ड सोप हे वॉशिंग क्लॉथसाठी वापरले जातात, त्यामध्ये सोडियम सॉल्ट आहेत फॅटी ॲसिडचे. सॉफ्ट सोप हा बाथिंगसाठी वापरला जातो, त्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट आहेत फॅटी ॲसिड. म्हणजे त्यातले केमिकल्स कोणते आहेत ते. आणि हार्ड सोपने काय होणार? स्किन इरिटेट होऊ शकते, म्हणजे इरिटेशन ऑफ स्किन होऊ शकतं हार्ड सोपमुळे. पण सॉफ्ट सोपमुळे आपल्याला असं काही होणार नाही, कारण ते खास त्वचेसाठी किंवा शरीरासाठी बनवलेले आहे. सो सॉफ्ट सोप डज नॉट कॉज इरिटेशन ऑफ द स्किन. म्हणजे त्वचेला त्याचं काही नुकसान होत नाही. म्हणजे या 3 वाक्यांमध्ये महत्त्वाची माहिती आहे की हार्ड सोप कशा पद्धतीनं काम करतात अँड सॉफ्ट सोप. ठीक आहे. आता पुढे आहे इन हार्ड वॉटर ऑफ वेल ऑर ट्यूबवेल. म्हणजे हार्ड वॉटर, वेल म्हणजे विहीर किंवा कूपनलिका आहेत, बोरवेल, यांचं जे पाणी आहे ते जड पाणी असतं, म्हणून त्यांना हार्ड वॉटर असं म्हटलं जातं. सोप डज नॉट गिव्ह लॅदर. मग अशा पाण्यामध्ये जर आपण एक कपडे धुवायचा प्रयत्न केला तर तिथे फेस तयार होत नाही, कारण ते पाणी जर असं जड आहे, हार्ड आहे. बट फॉर्म्स अ स्कम. मग तिथे त्या साबणाचा आणि ते जे काही डर्ट आहे त्याचा
फेस न होता स्कम म्हणजे एक साका तयार होतो. हां, आणि यामुळे होतं काय, ॲज अ रिझल्ट सोप लुजेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी. क्लिन्झिंग म्हणजे तर त्याची स्वच्छ जे डिटर्जंटमुळे किंवा सोपमुळे जे स्वच्छता झाली पाहिजे ती तो गुणधर्म त्यामध्ये नाहीसा होतो. म्हणजे हार्ड वॉटरमुळे काय होतं की डिटर्जंटची प्रॉपर्टी लूज होते, म्हणजे ते तेवढ्या चांगल्या पद्धतीनं स्वच्छता होऊ शकत नाही. ठीक आहे. आता पुढचा एक प्रकार आहे नॅचरल मॅनमेड झाल्यानंतर सिंथेटिक डिटर्जंट. सिंथेटिक म्हणजे तयार केलेले मनुष्याने आता वेगळ्या पद्धतीने वेगळे तंत्रज्ञानाने तयार केलेले. बघा, नाव सिंथेटिक डिटर्जंट्स हॅव टेकन द प्लेस ऑफ सोप. देर आर सेव्हरल मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग दिस डिटर्जंट. म्हणजे आज जे आपण सगळे डिटर्जंट पाहतोय, मग ते वॉशिंग पावडर असेल, वॉशिंग सोडा असेल, सोपचे आत्ताचे जे प्रकार असतील ते सगळे सिंथेटिक डिटर्जंट्स आहेत. ओके, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेले जातात. बघा, द लॉंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ इन द सिंथेटिक डिटर्जंट्स आर ऑब्टेन फ्रॉम रॉ मटेरियल्स. म्हणजे डिटर्जंटमधला जो लांब मोलिक्यूल मग सांगितलं डिटर्जंटचा मोलिक्यूल, त्याचे जे मुख्य घटक आहेत ते कशापासून येतात, फॅट्स ऑर केरोसिन. हे रॉ मटेरियल म्हणजे या कच्च्या पदार्थांपासून ते तयार केले जातात. त्यामध्ये डिटर्जंट्स आर ऑब्टेन बाय सब्जेक्टिंग दीज रॉ मटेरियल्स टू व्हरायटी ऑफ केमिकल प्रोसेस. यावरती बऱ्याच केमिकल प्रोसेस करून, म्हणजे हे जे फॅट, केरोसिन हे जे काही रॉ मटेरियल आहेत त्यावर केमिकल प्रोसेस करून हे सिंथेटिक डिटर्जंट तयार केले जातात. एवढा सोपा साधा अर्थ आपण लक्षात ठेवूया. सिंथेटिक डिटर्जंट्स आर यूज इन मेनी टाईप्स ऑफ कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधने. आज जी काही बाजारामध्ये आहेत सौंदर्य प्रसाधने, त्या सर्व कॉस्मेटिक्समध्ये सिंथेटिक डिटर्जंटचा वापर होतो. सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी यूज इन हार्ड वॉटर ॲज वेल. आता मगाशी जसं मी सांगितलं की हार्ड वॉटरमुळे सोप काम करत नाही, पण सिंथेटिक डिटर्जंट मात्र अशा पद्धतीने तयार केलेत की ते हार्ड वॉटरमध्ये सुद्धा वापरता येतील. म्हणजे विहीर, बोरवेलच्या पाण्यामध्ये सुद्धा वापरता येईल आणि तिथे काय करता येईल, त्याची प्रॉपर्टी लूज होणार नाही. ठीक आहे. तर बघा, ॲज पर द यूज ऑफ द डिटर्जंट सपोर्टिंग ॲडिटिव्ह सच ॲज परफ्यूम, डाईज, जर्मिसाईड. म्हणजे डिटर्जंटमध्ये आजकाल गरजेनुसार परफ्यूम, बरोबर आहे, त्यानंतर डाईज म्हणजे रंगद्रव्ये, रंग, परफ्यूम, सुगंधी द्रव्ये, जर्मिसाईड म्हणजे जंतुनाशके, अल्कोहोल, अँटीफोमिंग एजंट, मॉइश्चरायझर्स, फाईन सँड, असे बरेच पदार्थ ज्याच्या ज्याच्या गरजेनुसार त्या डिटर्जंटमध्ये ॲड केलेले असतात, जेणेकरून त्या लोकांना त्यांचा जास्त वापर करता येईल. ठीक आहे. म्हणजे डिटर्जंटचे 3 प्रकार आहेत. तिथे पहिला 2 सांगितले, नॅचरल डिटर्जंट, मॅनमेड डिटर्जंट. मॅनमेडमध्ये सोप हा एकमेव होता किंवा आहे. सोपमध्ये 2 आहेत, हार्ड अँड सॉफ्ट सोप, आणि तिसरा आहे सिंथेटिक डिटर्जंट्स. पुढे आपण जाऊया की आता सोप करण्याची एक प्रिपरेशन आपल्याला दिलेली आहे की सोप आपल्याला कशा पद्धतीने तयार होतो. त्यासाठी लागणारं मटेरियल हे विद्यार्थ्यांनी वाचून फक्त ठेवायचं आहे, याची जास्त माहिती आपण काही घ्यायची नाही आहे. ठीक आहे. मटेरियल फक्त मी सांगतो इथे की 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड, 60 ml कोकोनट ऑइल, 15 ग्रॅम सॉल्ट, परफ्यूम, ग्लास रॉड, बीकर, ट्रायपॉड, वायर गॉज, बर्नर, वॉटर अँड मोल्ड. मोल्ड म्हणजे एक साचा ज्यामध्ये शेवटी तयार झालेलं मिश्रण ठेवलं थंड करत की सोप तयार होतो. यामध्ये कोणता सोप तयार करायचा आहे त्यानुसार आपण ते तयार करणार आहोत. सोप पण केमिकली बघा, सोप इज सोडियम ऑर पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲसिड. एक तर तो सोडियम सॉल्ट असतो किंवा पोटॅशियम. सोडियम म्हणजे हार्ड तयार होतो, पोटॅशियम किंवा सॉफ्ट सोप तयार होतो. ठीक आहे. म्हणजे हे फक्त माहितीसाठी विद्यार्थ्यांनी वाचून कसा तयार केला जातो, कशी प्रोसिजर आहे ती वाचून ठेवायची आहे. पुढचा घटक आहे किंवा मटेरियल आहे सिमेंट. ते प्रश्न आहे बघा, व्हॉट आर द मटेरियल्स यूज फॉर कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामासाठी काय काय लागतं, तर मग मुलांच्या उत्तरे येतात. बांधकामासाठी काय काय लागतं, वॉटर आपल्याला पाहिजे, त्यानंतर ब्रिक्स पाहिजेत, विटा पाहिजेत, स्टील पाहिजे म्हणजे सळी पाहिजे, मग काही जण सांगतात वाळू म्हणजे सँड पाहिजे, सिमेंट पाहिजे, बरोबर आहे, त्यानंतर वूड पाहिजे, लाकूड पाहिजे, काही स्टोन सांगतील, दगड पाहिजेत. हे एवढे सगळे बांधकामासाठी लागतात, बरोबर. आणि त्यामध्ये महत्त्वाचा घटक कोणता असतो, सिमेंट, ज्याच्याशिवाय बांधकाम होत नाही किंवा कन्स्ट्रक्शन होत नाही. विच ऑफ द हाऊसेस सीन इन द पिक्चर्स हिअर हॅव अ स्ट्रॉंग स्ट्रक्चर अँड वाय. तर 3 हाऊसेस आहेत, हाऊस नंबर 1, हाऊस नंबर 2 आणि पुढे हाऊस नंबर 3.
यामध्ये स्ट्रॉंग स्ट्रक्चर कुणाचं आहे, तर एक्झाम तुमचं उत्तर काय असणार आहे, 1, 2 and 3 पाहून काय सांगणार तुम्ही की हाऊस नंबर 3चं स्ट्रॉंग स्ट्रक्चर आहे, कारण त्याचं कन्स्ट्रक्शन स्ट्रॉंग आहे, कारण तिथे कदाचित सिमेंट कॉन्क्रीटचा वापर केलेला आहे जो या दोघांमध्ये केलेला नाही. मग तीच माहिती दिलेली आहे. सिमेंट प्रोडक्शन. सिमेंट इज अन इम्पॉर्टंट मटेरियल इन कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमधील महत्त्वाचा घटक सिमेंट. शीट्स, ब्लॉक्स, पिलर्स, पाईप्स आर मेड फ्रॉम कॉन्क्रीट प्रोड्यूस फ्रॉम सिमेंट. मग पत्रे असतील, विटा असतील, खांब असतील, वेगमोठे नळे असतील, हे सगळे सिमेंटपासून तयार केलेलं असतं. इट इज मेड फ्रॉम. आता त्याचे घटक काय आहेत बघा. सिमेंटचा महत्त्वाचा घटक कोणकोणते आहेत. सिलिका, कंसात सोपी नावं त्यांची दिली आहेत. इट इज मेड फ्रॉम सिलिका, दॅट इज सँड. ॲल्युमिना, ॲल्युमिनियम ऑक्साईड. लाईम, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशिया. सिलिका, ॲल्युमिना, लाईम, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशिया हे प्रमुख 5 घटक त्याचे आहेत. विद्यार्थ्यांनी नावं लक्षात ठेवायचे किंवा वाचन केल्यानंतर आपल्याला ती लक्षात आली पाहिजेत की सिलिका मुख्य घटक आहे, ॲल्युमिना, लाईम, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया हे त्याचे प्रमुख घटक आहेत जे सिमेंटमध्ये असतात. पोर्टलँड सिमेंट इज द मोस्ट कॉमनली यूज सिमेंट फॉर कन्स्ट्रक्शन वर्क. मग असाही प्रश्न येतो की कोणतं सिमेंट कॉमनली यूज आहे, जास्त वापर केला जातो. दिस इज पोर्टलँड सिमेंट. म्हणजे ही कंपनी नाही आहे तर सिमेंटचा तो प्रकार आहे. सिमेंटचे वेगवेगळे ब्रँड आहेत, कंपन्या आहेत, पण हा सिमेंटचा प्रकार आहे. पोर्टलँड सिमेंट हे मोस्ट कॉमनली यूज सिमेंट आहे. आता या पोर्टलँड सिमेंटमध्ये काय काय तर तेच आहेत. 60% लाईम आहे म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आहे, 25% सिलिका आहे आणि 5% ॲल्युमिना. म्हणजे जे 5 घटक आहेत त्यातले पोर्टलँडमध्ये हे 3 घटक, लाईम जास्त आहे, 25% सिलिका अँड 5% ॲल्युमिना. द रेस्ट इज आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम. मग अगदी कमी प्रमाणात हे 2 घटक आहेत. पोर्टलँड सिमेंट गेट्स इट्स नेम फ्रॉम द स्टोन क्वेरीड फ्रॉम द आईल ऑफ पोर्टलँड इन इंग्लंड विच हॅज अ सिमिलर टेक्स्चर. इंग्लंडमध्ये पोर्टलँडजवळ आईल म्हणजे काय तर बेट आहे, त्या बेटावरती जो दगड आहे त्याचं टेक्स्चर त्याच्यासारखंच असल्यामुळे म्हणून त्याला पोर्टलँड सिमेंट असं नाव दिलं आहे. पोर्टलँडमध्ये तो दगड सापडला, त्याचं टेक्स्चर त्याच्यासारखंच असल्यामुळे त्याला पोर्टलँड सिमेंट असं नाव दिलेलं आहे. आता बघा, इन एशियन टाइम्स द रोमन्स हॅड मेड सिमेंट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट. पूर्वीच्या काही रोमन जे होते, रोममधील रोमन्स म्हणजे ते जे नागरिक होते ते सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करत होते. दे यूज टू मेक ॲक्वेशियस सिमेंट बाय मिक्सिंग व्हॉल्कॅनिक ॲश इन मॉइस्टन लाईम. मग ते काय करायचे तर ॲक्वेशियस सिमेंट म्हणजे जलीय सिमेंट तयार करायचे. व्हॉल्कॅनिक ॲश म्हणजे ज्वालामुखीतून आलेली राख मॉइस्टन लाईममध्ये मिक्स करून ते सिमेंट तयार करत होते त्या काळामध्ये. इट वॉज अ व्हेरी ड्युरेबल सिमेंट आणि ते अतिशय ड्युरेबल म्हणजे त्याचा वापर चांगल्या पद्धतीनं होता आणि बराच काळ, बरीच वर्ष त्याचं बांधकाम चांगल्या पद्धतीनं राहत होतं. विथ द डिक्लाइन ऑफ द रोमन एम्पायर दिस आर्ट ऑफ मेकिंग सिमेंट वॉज ऑल्सो फॉरगॉटन. मग जसं रोमन साम्राज्याचा नाश झाला किंवा ते नष्ट झालं, त्याचबरोबर ही जी कला आहे ती सुद्धा विस्मरणात गेली, म्हणजे ती पुढच्या पिढीकडे येऊ शकली नाही. In 1756, the British engineer John Smeaton developed the method of making aqueous cement. मग त्यानंतर आत्ताच्या काळी 1756ला ब्रिटिश इंजिनियर जॉन स्मिटननी मात्र जलीय सिमेंट म्हणजे ॲक्वेशियस सिमेंट तयार करण्याची पद्धत अवलंबली किंवा त्यांनी ती शोधून काढली. या सिमेंटपासून पुढचा घटक तयार होतो तो म्हणजे कोणता, कॉन्क्रीट. हे सिमेंट आहे त्याच्यापासून तयार होते ते कॉन्क्रीट. 3च ओळीत माहिती आहे. कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग. कॉन्क्रीटमध्ये काय काय असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅव्हल म्हणजे खडी. ओके, सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅव्हल. फॉर मेकिंग स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब सर्टन सबस्टन्सेस आर मिक्स इन कॉन्क्रीट. सिमेंट कॉन्क्रीट हे स्लॅब स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, लीक प्रूफ म्हणजे कोणताही लीक राहू नये, त्यामध्ये भेगा राहू नयेत, त्यासाठी कॉन्क्रीटमध्ये इतरही काही घटक मिसळले जातात. तर या पद्धतीने कॉन्क्रीटची 2 ओळींची माहिती आहे की कॉन्क्रीटमध्ये कोणते घटक असतात. तर सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅव्हल. ग्रॅव्हलला मी सांगितलं खडी, लहान किंवा मोठी खडी दोन्ही प्रकारच्या खड्या मिळतात. तर हे कॉन्क्रीटचा भाग आहे. यामध्ये सिमेंटची स्टडी आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे.
तर हे दोन्ही जे व्हिडिओचे पार्ट आहेत ते व्यवस्थित मुलांनी काळजीपूर्वक शांतपणे पाहायचे आहेत. त्यानंतर धड्याचं वाचन करायचं आहे आणि जो काही 15th एक्सरसाइज दिलेला आहे तो आपण वहीमध्ये सॉल्व करायचा आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.